So today, once again, I welcome all the students in lecture number 4 of unit 2nd, that is swing. So today we will see the next two components, controls. That is, first is J text area and another is a J combo box. Okay, today we will see these two components, J text area and J combo box. So let's begin. फर्स्ट कोणतं कंपोनेंट आहे, जे टेक्स्ट एरिया. ज्या पद्धतीने आपण AWT मध्ये बघितलंय टेक्स्ट एरिया सेम आहे आणि फक्त इथं आपण काय लिहिले, जे लिहिलंय. इथले जे काही आपल्याला कॉम्पोनंट्स आपण ऍड करणार आहोत तर त्याच्या आधी सुरुवातीला आपण प्रिफिक्स काय लावणार आहोत, जे लावणार आहोत. ओके, सो जे टेक्स्ट एरिया इज यूज टू डिस्प्ले प्लेन टेक्स्ट इन मल्टीलाइन. मीन्स व्हॉट, ज्या वेळेला आपण जे टेक्स्ट फील्ड बघितलं, टेक्स्ट फील्ड मध्ये आपण काय करतो की जे आपण युजर कडनं एंटर करून घेत असतो तर ते आपण एकाच लाईन मध्ये डेटा जो आहे तो इनपुट करून घेत असतो. मात्र जे टेक्स्ट एरिया हा अशा पद्धतीचा कंपोनंट आहे की त्याच्यामध्ये आपण मल्टी लाईन मध्ये आपण काहीतरी इनपुट देऊ शकतो. ओके, सो जे टेक्स्ट एरिया इज यूज टू डिस्प्ले प्लेन टेक्स्ट इन मल्टी लाईन. त्याच्यानंतर द AWT टेक्स्ट एरिया डील्स विथ स्क्रोलिंग. म्हणजे काय, जो AWT मधला टेक्स्ट एरिया नावाचा कॉम्पोनंट होता तर तिथं आपल्याला स्क्रोलिंग करता येत होतं. म्हणजे जर आपल्याला एका याच्यामध्ये भरपूर पेजेस असतील किंवा भरपूर डेटा असेल तर आपण स्क्रोलिंग करतो, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल आपण काय करतो, स्क्रोल करतो. बरोबर, म्हणजे एकापासून खाली जाण्यासाठी आपण काय करतो, माऊस आपण काय करतो, स्क्रोल करतो. बरोबर आहे. तर ते AWT मध्ये AWTचा जो टेक्स्ट एरिया कंट्रोल होता तर तिथं ते शक्य होतं. ओके, सो द AWT टेक्स्ट एरिया डील्स विथ द स्क्रोलिंग, बट जे टेक्स्ट एरिया डझंट मॅनेज स्क्रोलिंग. मात्र हे जे स्विंग मधलं जे टेक्स्ट एरिया आहे तर इथं आपल्याला ते स्क्रोलिंग करता येत नाही. बट दिस प्रॉब्लेम इज रिझॉल्व बाय युझिंग जे स्क्रोल पेन. हे आपण नंतर बघायचं आहे. बट जे टेक्स्ट एरिया कॅन बी प्लेस्ड इनसाइड अ जे स्क्रोल पेन. जे स्क्रोल पेनचा वापर करून आपल्याला ते स्क्रोलिंग सुद्धा आपण त्या टेक्स्ट एरियामध्ये एनेबल करू शकतो. देन दिस थिंग इज ऑलरेडी नोन टू यू, दॅट इज जे टेक्स्ट एरिया इज डिराइव्ड क्लास ऑफ जे टेक्स्ट कॉम्पोनंट. ओके, जे टेक्स्ट कॉम्पोनंट पासून हा क्लास काय झालेला आहे, डिराइव्ड केलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे टेक्स्ट एरिया. तर इथं जसं आपण AWT मध्ये बघितलं तसंच प्रत्येक कंट्रोलला काय आहे, त्याचा काहीतरी यूज आहे, त्याचे काही कन्स्ट्रक्टर आहेत आणि त्याच्या काही मेथड्स आहेत. बरोबर, तर त्याचे कन्स्ट्रक्टर बघूया. व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे टेक्स्ट एरिया. तर पहिला कन्स्ट्रक्टर कोणता आहे बघा, पहिला कन्स्ट्रक्टर आहे जे टेक्स्ट एरिया. तर फर्स्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट्स न्यू एम्प्टी जे टेक्स्ट एरिया विथ डिफॉल्ट सेटिंग. म्हणजे काय होईल की एक एम्प्टी टेक्स्ट एरिया काय होईल आपल्याला ऍड करता किंवा तयार करता येईल विथ डिफॉल्ट सेटिंग. म्हणजे जे काय त्याची लेंथ असेल, विड्थ असेल तर ते डिफॉल्ट येईल. ओके, तर आपल्याला एक एम्प्टी टेक्स्ट एरिया तयार करायचा असेल तर त्यासाठी आपण हा पहिला कन्स्ट्रक्टर वापरणार आहोत. देन सेकंड कुठला आहे बघा, जे टेक्स्ट एरिया स्ट्रिंग टेक्स्ट. So second constructor create J text area initialized with specified text. ओके, आता आपण ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे बघा, जे टेक्स्ट एरिया इन ब्रॅकेट स्ट्रिंग टेक्स्ट. म्हणजे एक टेक्स्ट एरिया तयार करायचा आहे, परंतु त्या एरियामध्ये काय असणार आहे, तिथं बाय डिफॉल्ट काहीतरी एक स्ट्रिंग असते. बरोबर आहे, किंवा काहीतरी टेक्स्ट असेल ऑलरेडी प्रेझेंट असेल आणि ती आपण इथं ब्रॅकेट मध्ये देणार आहोत, इन ब्रॅकेट मध्ये या पॅरामीटर म्हणून देणार आहोत. पहिल्या कन्स्ट्रक्टर मध्ये एम्प्टी झाला, दुसऱ्यामध्ये आपण तो एरिया डिस्प्ले करणार आहोत जे टेक्स्ट एरिया, परंतु विथ सम टेक्स्ट. नेक्स्ट काय थर्ड आहे, थर्ड कन्स्ट्रक्टर कोणता आहे बघा, जे टेक्स्ट एरिया INT rows, INT column. So what is use of this? Third constructor, it creates again new empty J text area with specified rows and column. इथं आपण काय केलेलं आहे, इन ब्रॅकेट मध्ये आपण काय केलेलं आहे, त्या टेक्स्ट एरियामध्ये किती आपल्याला रो घ्यायचे आहेत, किती त्याचे कॉलम घ्यायचे, तर इथे आपण मेन्शन करू शकतो. ओके, रोज आणि त्याचे कॉलम त्या टेक्स्ट एरियाचे. नंतर फोर्थ काय बघा, जे टेक्स्ट एरिया स्ट्रिंग टेक्स्ट, INT rows
INT कॉलम. तर हा कन्स्ट्रक्टर कशासाठी वापरायचा आहे, कॉम्बिनेशन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्याचा. म्हणजे याच्यामध्ये काय करता येईल, ह्या टेक्स्ट एरियामध्ये हा एम्प्टी नाही आहे, याच्यामध्ये काहीतरी एक स्पेसिफाईड टेक्स्ट टाकता येईल. त्या एरियामध्ये ऑलरेडी तुम्हाला त्या तिथे काही स्ट्रिंग तुम्हाला काय होईल, डिस्प्ले होईल आणि त्याचे आपण रोज आणि कॉलम सुद्धा इथं आपण स्पेसिफाय करू शकतो. ओके, सो इट विल यूज टू डिस्प्ले सम टेक्स्ट विथ स्पेसिफाईड रोज अँड कॉलम. इथं आपण स्पेसिफाय करणार आहोत किती रो आणि किती कॉलम त्या टेक्स्ट एरियाला दाखवायचे. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट जे टेक्स्ट एरिया डॉक्युमेंट डॉक. तर दिस कन्स्ट्रक्टर क्रिएट न्यू एम्प्टी जे टेक्स्ट एरिया विथ स्पेसिफाईड डॉक्युमेंट मॉडेल. ओके, हे आपण बघणार आहे डॉक्युमेंट मॉडेल म्हणजे काय नंतर. आपण आता सध्या लक्षात काय ठेवा की इट क्रिएट्स एम्प्टी जे टेक्स्ट एरिया विथ स्पेसिफाईड डॉक्युमेंट मॉडेल. आणि लास्ट पुढचा कन्स्ट्रक्टर काय, लास्ट बघा कुठला आहे, जे टेक्स्ट एरिया डॉक्युमेंट डॉक कॉमा स्ट्रिंग टेक्स्ट INT रोज INT कॉलम्स. तर हा कन्स्ट्रक्टर कशासाठी वापरणार आहे, इट क्रिएट्स अगेन न्यू जे टेक्स्ट एरिया विथ इनिशियलाइज्ड विथ स्पेसिफाईड टेक्स्ट रोज कॉलम्स अँड इन अ स्पेसिफाईड डॉक्युमेंट मॉडेल. ओके, तर ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे हा लास्टचा कन्स्ट्रक्टर आहे. ते एक डॉक्युमेंटचं मॉडेल मेन्शन करेल, स्ट्रिंग कुठलं तुम्हाला तिथे डिस्प्ले करायची ती करेल, त्याचे रोज किती आहे, त्याचे कॉलम्स किती आहेत, तर हे सर्व आपण इथं ऍज अ पॅरामीटर म्हणून देऊ शकतो. बरोबर आहे, तर याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. तर तुम्हाला कन्स्ट्रक्टर म्हणजे माहित आहे. आता आपण खूप वेळाला वाचायला लागलो कन्स्ट्रक्टर, तुम्ही ऑलरेडी C+ मध्ये वगैरे शिकला की कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. बरोबर आहे ना, क्लासचं नाव आणि त्या मेथडचं नाव हे सेमच आहे, तर त्याला आपण काय म्हणतो की कन्स्ट्रक्टर असं म्हणतो. बरोबर आहे ना. तर दीज आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे टेक्स्ट एरिया. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे बघा, याच्यावर आपल्याला एक स्मॉल प्रोग्राम बघायचा आहे. याच्यामध्ये काय केले बघा, टेक्स्ट एरिया आपल्याला तयार करायचे, टेक्स्ट एरिया आपल्याला तयार करायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे स्विंग मध्ये आहोत आपण, म्हणून पहिलं पॅकेज काय, इम्पोर्ट डॉट जावाएक्स डॉट स्विंग इम्पोर्ट जावा डॉट AWT. म्हणजे जे जे वरनं सुरुवात होणार आहे हे सगळं कसं आहे, स्विंग मध्ये आहे. आणि कंटेनर वगैरे जे आहेत हे कशामध्ये डिफाईन केलेले आहे, AWT मध्ये. बरोबर आहे, किंवा काही ज्या मेथड्स आहेत त्या AWT च्या आहेत. आणि हे जे जे वरून जे सुरुवात होणार आहे, जे टेक्स्ट एरिया वगैरे आहे ना, तर हे सगळं कशामध्ये आहे, स्विंग मध्ये. त्यामुळे ही पॅकेजेस आपल्याला कंपल्सरी प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपल्याला ऍड करायचे. जावाएक्स डॉट स्विंग जावा डॉट AWT. ओके, डॉट स्टार डॉट स्टार. नंतर आता हा प्रोग्राम कसा केलाय बघा, आपण फ्रेम वापरून तयार केलेला. ठीक आहे, आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं की दुसऱ्या की फ्रेम आपल्याला तयार करायचे. तर फ्रेम आपण काय करू शकतो, एक्सटेंड फ्रेम असं पण करू शकतो, किंवा फ्रेम ह्या क्लासचाच ऑब्जेक्ट आपण तयार करू शकतो, जे फ्रेमचा. हे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि ऍपलेटनं सुद्धा प्रोग्राम करू शकतो. बरोबर आहे का, ऍपलेटनं सुद्धा आपण करू शकतो. तर हा जो ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय केले, फ्रेम तयार केलेले, ते डिस्प्ले टेक्स्ट एरियाच डिस्प्ले केलाय, मात्र फ्रेम मधून केलेला आहे. आणि एक्सटेंड फ्रेम म्हणजे एक्सटेंड केलेला आहे. क्लास काय केलाय, जे फ्रेम एक्सटेंड केलं, लक्षात घ्या. तर क्लास जे टेक्स्ट एरिया डेमो, जे टेक्स्ट एरिया डेमो हे त्या क्लासचं नाव आहे, एक्सटेंड्स जे फ्रेम. ओके, एक्सटेंड्स जे फ्रेम. त्याच्यानंतर आपण काय केलं बघा, टेक्स्ट एरियाचा एक ऑब्जेक्ट तयार केला टी. हा जे फ्रेमचा काही तयार करायची काय आवश्यकता नाहीये. का, तर आपण काय जे फ्रेमचा ऑब्जेक्ट म्हणजे ते ऑब्जेक्ट वापरून आपण काय हे केलेलं नाही, आपण एक्सटेंड्स केलेलं आहे. त्यामुळे ह्याची काय गरज नाहीये. फक्त जे टेक्स्ट एरिया टी असा ऑब्जेक्ट आपण काय केला, तयार केला. नंतर कन्स्ट्रक्टर मध्ये काय केले बघा, क्लासचं नाव काय, जे टेक्स्ट एरिया डेमो. इथं परत पब्लिक जे टेक्स्ट एरिया डेमो हा काय, हा कन्स्ट्रक्टर आहे. तर ह्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय लिहिलेलं आहे बघा, प्रोग्राम दिसत नाहीये सर. हा, प्रोग्राम कमी दिसतोय का, नाही एक मिनिट, झूम होते काय बघूया, थांबा एक मिनिट. नाही, हा दाखवतो, एक मिनिट. दिसतोय काय आता, थोडासा दिसतोय काय बघा. नाही सर, जे टेक्स्ट एरिया सर. हा दिसतोय सर. दिसतं. आता मी झूम केलेलं आहे, थोडं झूम केलंय मी, त्यामुळे दिसेल. मी वाचतो बघा. इथे काय लिहिले बघा, पब्लिक जे टेक्स्ट एरिया डेमो. ठीक आहे, पब्लिक जे टेक्स्ट एरिया डेमो. ओके, तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इथं कंटेनर घेतलेला आहे. इथं काय घेतलेलं आहे, कंटेनर, आणि त्याचा ऑब्जेक्ट तयार केलाय, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेंट पेन. कंटेनर सिटी इज इक्वल टू
गेट कंटेंट पेन म्हणजे जर आपण कंटेनर तयार करतो, प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायला लागतो, कंटेनर तयार करायला लागतो. त्यामुळे इथं आपण काय केला, कंटेनरचा ऑब्जेक्ट तयार केला. कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेंट पेन. नंतर आपण काय केलं, लेआउट सेट केलेला आहे. कसा, त्या कंटेनरला सिटी डॉट सेट लेआउट इन ब्रॅकेट न्यू फ्लो लेआउट. ठीक आहे, मग फ्लो लेआउट त्याला आपण एक सेट केलेला आहे. तर त्यासाठी काय केलंय, सिटी डॉट सेट लेआउट. ओके, नंतर बघा आपण हा प्रोग्राम कशाचा बघतोय, टेक्स्ट एरियाचा बघतो, बरोबर आहे, जे टेक्स्ट एरिया. मग आपण हा इथं ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, जे टेक्स्ट एरिया टी. तो आपण इथं सुद्धा जे टेक्स्ट एरिया असं लिहिलं तरी काय, इथं ऑब्जेक्ट तयार केला तरी चालतो, जे टेक्स्ट एरिया टी. मग टी इज इक्वल टू काय केलंय बघा, न्यू जे टेक्स्ट एरिया इन ब्रॅकेट मध्ये काय लिहिलेलं आहे, दिस इज अ टेक्स्ट एरिया डॉट स्लॅश एन विदाउट स्क्रोल बार. दिस इज अ टेक्स्ट एरिया स्लॅश एन विदाउट स्क्रोल बार, कॉमा डबल इन्व्हर्टेड पूर्ण, कॉमा 20,20. म्हणजे काय केलंय की आपण अशा पद्धतीचा टेक्स्ट एरिया तयार केलेला आहे की त्याच्यामध्ये ऑलरेडी ही स्ट्रिंग जी आहे ही डिस्प्ले केलेली आहे. ही जी टेक्स्ट आहे ना ही ऑलरेडी डिस्प्ले केलेली आहे. मात्र स्लॅश एन मध्ये दिल्यामुळे काय होणार आहे, ए ही पहिली लाईन एका लाईनला, दुसरी लाईन दुसऱ्या लाईनला आहे स्लॅश एन मुळे, कॉमा 20,20. म्हणजे काय होईल, याची नंबर ऑफ रोज किती असणार आहे, 20, आणि नंबर ऑफ कॉलम किती असणार आहे, 20. ठीक आहे, नंतर काय केले बघा, टीए डॉट सेट बाउंड. सेट बाउंड मेथड आपण पहिल्या याच्यामध्ये पण बघितलेलं आहे, पहिल्या युनिटमध्ये सेट बाउंड, बरोबर आहे. तर इथं काय केलेलं बघा, 10,30, 300, 300 म्हणजे एक्स वाय पोझिशन आणि त्याची विड्थ आणि हाईट, त्या पर्टिक्युलर जो काय आपल्याला कॉम्पोनंट ऍड करायचा आहे तो कुठे ऍड करायचा आहे, बरोबर, त्या फ्रेम मध्ये कुठं दिसायला पाहिजे, त्याची एक्स पोझिशन, वाय पोझिशन, त्या कॉम्पोनंटची विड्थ, त्या कॉम्पोनंटची हाईट. ओके, तर हे सेट बाउंड आपण करणार आहोत. बरेच आपण पहिल्या युनिटमध्ये वेगवेगळे आपण काय केले, एक स्टुडंट फॉर्म होता बघा, लॉग इन फॉर्म, तिथे आपण वेगवेगळे काय केले, कंट्रोल ऍड केले, तिथे आपण सेट बाउंड मेथड बऱ्याच वेळेला वापरली होती. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथे आपण सेट बाउंड मेथड वापरली. नंतर काय केले बघा, सिटी डॉट ऍड टीए. सिटी डॉट ऍड टी. सिटी म्हणजे काय, कंटेनरचा ऑब्जेक्ट आहे सिटी. आपल्याला काय कशामध्ये ऍड करतो आपण कॉम्पोनंट, एखादा कंटेनर मध्ये ऍड करत असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला कंटेनर हा तयार करायलाच लागतो. कंटेनरचा ऑब्जेक्ट काय, सिटी. सिटी डॉट ऍड, याच्यामध्ये आपण जो कॉम्पोनंट ऍड करायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला इथे लिहावा लागतो. कॉम्पोनंट कुठला आहे, आपला टेक्स्ट एरिया, त्याचा ऑब्जेक्ट काय आहे, टीए. इथे आपण लिहिलंय बघा, जे टेक्स्ट एरिया टीए. त्या ऍड मेथडनं आपण काय करणार आहे, कॉम्पोनंट हा कंटेनर मध्ये ऍड करणार आहे. ऍड सिटी डॉट ऍड टीए. सो टीए विल बी ऍड इन टू सिटी, म्हणजेच टेक्स्ट एरिया हा कंटेनर मध्ये ऍड होईल. तोपर्यंत त्या कंटेनर मध्ये ऍड होणार नाही, फक्त हे क्रिएट केला आपण, तो ऍड होणार नाही. ओके, त्याच्यानंतर बघा आता पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मध्ये काय येते बघा. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मध्ये आपल्याला इथं आपण काय केलेलं मगाशी, इथं एक्सटेंड्स फ्रेम असं लिहिलेलं, बरोबर, एक्सटेंड्स जे फ्रेम लिहिलेलं. त्यामुळं जे फ्रेमचा ऑब्जेक्ट तयार करायचा नाही, ऑब्जेक्ट कशाचा करायचा आहे, जो आपण मेन क्लास घेतलेला आहे, काय घेतलेला आहे, जे टेक्स्ट एरिया डेमो. तर याचा आपण काय केला, ऑब्जेक्ट तयार केला, जे टेक्स्ट एरिया डेमोचा एफडी असा ऑब्जेक्ट तयार केला. लक्षात देते का बघा, जे टेक्स्ट एरिया डेमो एफडी इज इक्वल टू न्यू जे टेक्स्ट एरिया डेमो. त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट वापरून, कुठला ऑब्जेक्ट वापरून, एफडी हा ऑब्जेक्ट वापरायचा. आणि ह्या आपल्या रेग्युलर 4 मेथड आपल्याला लिहायच्या आहेत. कुठल्या, एफडी डॉट सेट टायटल, म्हणजे त्या फ्रेमला आपण नाव दिलं, काय नाव दिलं, डेमॉन्स्ट्रेटिंग टेक्स्ट एरिया. डेमॉन्स्ट्रेटिंग टेक्स्ट एरिया असं त्या फ्रेमला नाव दिलं युजिंग मेथड एफडी डॉट सेट टायटल. तर त्यानंतर त्या फ्रेमची काय करायची, आपल्याला साईज मेन्शन करायची, म्हणजे साईज स्पेसिफाय करायची. त्यासाठी एफडी डॉट सेट साईज 300,300. म्हणजे काय होईल, त्या टेक्स्ट एरियाची काय होईल, टेक्स्ट एरिया नाही, त्या फ्रेमची साईज आहे, त्याची विड्थ आणि हाईट आहे 300 आणि 300. तर त्याची आपल्याला फ्रेमची साईज आपण स्पेसिफाय केली. नंतर अजून एक ऑप्शन काय बघा, आपल्याला AWT मधला जो फ्रेम आहे तर तो डायरेक्ट क्लोजवर बटनवर क्लोज केलं तर ते बटन क्लोज होत नव्हतं, बरोबर आहे. मग इथं मात्र ते स्विंग मध्ये होतं. त्यासाठी मेथड काय आहे ही, एफडी डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन, एफडी डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन इन ब्रॅकेट जे फ्रेम डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज. म्हणजे याच्यासाठी हे का लिहायचं की ती फ्रेमच्या कोपऱ्यामध्ये जे क्रॉस बटन असेल तर त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेला क्लोज बटन तुम्ही प्रेस कराल त्यावेळेला ती काय फ्रेम
क्लोज होईल. ओके, हे AWT मध्ये तसं होत नाही, ते क्लोज होत नाही डायरेक्ट. तर हे इथं मेथड आपल्याला स्विंग मध्ये ते आहे अवेलेबल. त्यासाठी आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये लिहायचंच आहे. ठीक आहे, FD डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन जे फ्रेम डॉट एक्झिट अंडरस्कोर ऑन अंडरस्कोर क्लोज. ओके, एक्झिट ऑन क्लोज. ठीक आहे, नंतर बघा FD डॉट सेट व्हिजिबल FD डॉट सेट व्हिजिबल डॉट सेट व्हिजिबल ट्रू म्हणजे काय? 5 मिनिटात आवडतंय जेवून. हॅलो, कोणतरी माग जरासा आवाज करत आहे, तर त्यांच्या घरी जरा सूचना द्या, किंवा थोडस तुम्ही बाजूला व्हा, किंवा आपला आवाज म्यूट करा, काय अडचण नाही. तुमच्या घरच्यांचा जरी आवाज येत असेल तरी तुमच्या माईकचा आवाज बंद करा, जेणेकरून मला डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे, FD डॉट सेट व्हिजिबल ट्रू म्हणजे काय होईल सांगा? FD डॉट सेट व्हिजिबल ट्रू म्हणजे बाय डिफॉल्ट काय असते, फ्रेम ही इनव्हिजिबल असते, ती आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, तर ते आपल्याला व्हिजिबल करायचे आहे. त्यासाठी आपल्याला मेथड काय वापरायचे आहे? FD डॉट सेट व्हिजिबल ट्रू. ट्रू लिहिलं तर तुम्हाला ती फ्रेम दिसेल, अन्यथा ती दिसणार नाहीये. ओके, त्यामुळं हे आपल्याला मॅन्युअली करून घ्यायचं आहे, FD डॉट सेट व्हिजिबल ट्रू. तर ह्या मेथड आपल्याला बऱ्यापैकी आपण व्हाईड मेन मध्ये वापरतो. ओके, तर त्याच्यामध्ये आता हिचं आपण काय बघूया, आउटपुट कशा पद्धतीने आले ते बघूया. आउटपुट आपल्याला कशा पद्धतीने दिसतंय हे आपण बघूया. एक मिनिट. तर हे अशा पद्धतीने काय झालेलं आहे, फ्रेम तयार झाली, त्याचं नाव काय, डेमॉन्स्ट्रेटिंग टेक्स्ट एरिया. ठीक आहे, तर आता हे कंपाईल करताना हे काय ॲपलेट नाही आहे, त्यामुळं कमांड जी आहे रन करण्यासाठी तर ती ॲपलेट व्ह्यूवर वापरायची नाही, रेग्युलर जावाचीच वापरायची. जावासी आणि जावा जसं कंपाईल आणि रन करतो तसं. ॲपलेट आलं तरच रन करण्यासाठी आपण काय वापरतो, कमांड ॲपलेट व्ह्यूवर. अन्यथा जर ॲपलेट वापरलं नसेल तर आपल्याला कमांड काय वापरायची आहे, कंपाईल करण्यासाठी जावासी आणि रन करण्यासाठी जावा. ओके, तर हे काय बघा, ही फ्रेम आहे, आणि ह्या फ्रेम मध्ये काय केलेलं आहे, इथं एक टेक्स्ट एरिया हा डिस्प्ले केलेला आहे. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर पॉइंटला सेट बाउंड केलेला आहे. तर तिथे लिहिलेलं आहे दिस इज अ टेक्स्ट एरिया विदाउट स्क्रोल बार. दिस इज अ टेक्स्ट एरिया, आणि त्याच्या खालच्या लाईनला काय झालेलं आहे, विदाउट स्क्रोल बार. ठीक आहे, असं इथं काय झालेलं आहे, डिस्प्ले झालं, दिस इज अ टेक्स्ट एरिया विदाउट स्क्रोल बार. तर ते इथं लिहिलेलं आहे आपण बघा, दिस इज अ टेक्स्ट एरिया /n विदाउट स्क्रोल बार असं लिहिलेलं असल्यामुळे काय होईल, त्याचं आउटपुट हे त्या पद्धतीने येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया. नेक्स्ट पॉइंट अजून सुद्धा कोणतरी गोंधळ करते बघा, आवाज बॅकग्राऊंडला थोडासा येतोय, काही कुणाचा तरी एखादा माईक चालू झालेला असं वाटतंय, तर थोडासा प्लीज बंद करा. आता पुढचा आपण नेक्स्ट हे बघूया, कंट्रोल बघूया, जे कॉम्बो बॉक्स. काय नाव आहे, जे कॉम्बो बॉक्स. सो स्विंग प्रोव्हाइड्स जे कॉम्बो बॉक्स क्लास दॅट क्रिएट्स अ कॉम्बो बॉक्स. कॉम्बो बॉक्स म्हणजे काय, जसं आपण एखाद्या फॉर्म वगैरे भरत असतोय, बरोबर आहे, तुम्हाला तिथे ॲरोवर क्लिक करून काय असे तुम्हाला कसं कॉम्बो बॉक्स असतो बघा, ड्रॉपडाऊन लिस्ट असते, त्याच्यामध्ये तुम्ही FY सिलेक्ट करता, SY TY किंवा आपलं डिपार्टमेंट सिलेक्ट करता, बरोबर, ड्रॉपडाऊन लिस्ट असते. तर त्याला इथे स्विंग मध्ये आपण काय म्हणतो, त्याला कॉम्बो बॉक्स असं म्हटलेलं आहे. ओके, स्विंग प्रोव्हाइड्स जे कॉम्बो बॉक्स क्लास दॅट क्रिएट्स अ कॉम्बो बॉक्स. द कॉम्बो बॉक्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ टेक्स्ट फील्ड अँड ड्रॉपडाऊन लिस्ट. ओके, द कॉम्बो बॉक्स इज कॉम्बिनेशन ऑफ टेक्स्ट फील्ड अँड ड्रॉपडाऊन लिस्ट. म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक ड्रॉपडाऊन लिस्ट असणार आहे, परंतु फक्त नुसतं तुम्ही सिलेक्ट करायचं नाहीये एखादा ऑप्शन त्या ड्रॉप लिस्ट मधला, तर त्याच वेळेला तुम्ही तिथं काय करू शकता, काहीतरी एंटर सुद्धा करू शकता. म्हणजे टेक्स्ट फील्ड सुद्धा तिथं वेगवेगळे तिथं तुम्ही येतात, आणि त्या टेक्स्ट फील्ड मध्ये सुद्धा आपण डेटा काहीतरी देऊ शकतो. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे, म्हणजे फक्त ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते असं नाहीये, ड्रॉपडाऊन लिस्ट सुद्धा दिसणार आहे, त्याच पद्धतीने तिथं तुम्ही काहीतरी डेटा सुद्धा एखाद्या म्हणजे टेक्स्ट फील्ड असे वेगवेगळे असणार आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपला काहीतरी तिथे डेटा देऊ शकतो. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ टेक्स्ट फील्ड अँड ड्रॉपडाऊन लिस्ट. बाय डिफॉल्ट इट शोज ड्रॉपडाऊन लिस्ट. बाय डिफॉल्ट काय असणार आहे मात्र, इट शोज ड्रॉपडाऊन लिस्ट बॉक्स दॅट अलो युजर टू सिलेक्ट वन आयटम. त्या आता 4 लिस्ट आहेत किंवा 3 आहेत, FY SY TY, त्यातला एक आपण आयटम निवडू शकतो. त्या लिस्ट मधला, त्या ड्रॉपडाऊन लिस्ट मधला एक आपण, तुमचा क्लास कोणता, FY SY TY, तर आपण एक निवडू शकतो. बट
युजर कॅन ऑल्सो टाईप हिज सिलेक्शन इन टू द टेक्स्ट फील्ड. त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो की तिथं आपण टेक्स्ट फील्ड मध्ये तिथं आपण जर टेक्स्ट फील्ड एनेबल केलं तर तिथं आपला डेटा सुद्धा आपण पर्टिक्युलर तिथं एंटर करू शकतो. ओके, सो दिस इज अ जे कॉम्बो बॉक्स. आपण प्रोग्राम बघणार आहोत. त्याच्यानंतर काय बघा, व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे कॉम्बो बॉक्स. व्हॉट आर द कन्स्ट्रक्टर ऑफ जे कॉम्बो बॉक्स. आता काय आहे बघा, कन्स्ट्रक्टर कोणते कोणते आहेत जे कॉम्बो बॉक्सचे. पहिला कन्स्ट्रक्टर कोणता आहे, जे कॉम्बो बॉक्स विथ नो पॅरामीटर. जे कॉम्बो बॉक्स विथ नो पॅरामीटर. सो इट द फर्स्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट्स अँड एम्प्टी कॉम्बो बॉक्स. हे काय तयार करतं, एम्प्टी कॉम्बो बॉक्स तयार करतं. ठीक आहे. अँड सेकंड कन्स्ट्रक्टर कोणता आहे बघा, सेकंड कन्स्ट्रक्टर आहे तो जे कॉम्बो बॉक्स इन ब्रॅकेट वेक्टर ऑब्जेक्ट. So the second constructor fills an items, vector items into combo box. दुसऱ्या याच्यामध्ये मात्र आपण काय करू शकतो, वेगळे आयटम जे आहेत त्याच्यामध्ये कुठले ऍड करायचे तर ते तिथं आपण मेन्शन करू शकतो. आणि ते आयटम जे आहेत मात्र दे कॅन बी ऍडेड मॅन्युअली. ते आपल्याला काय करायचे, मॅन्युअली ऍड करायचे युझिंग मेथड कुठली, ऍड आयटम. ते आपण बघतो प्रोग्राम मध्ये आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या कॉम्बो बॉक्स मध्ये म्हणजे त्या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये वेगवेगळे आयटम आपल्याला ऍड करायचे. जसं आपण त्या मेनू मध्ये बघितलं बरोबर, आपण वेगवेगळे मेनू आपण ऍड करतो बरोबर. फाईलवर क्लिक केलं की न्यू, सेव्ह, एडिट असे त्याच्यामध्ये एकाखाली एक तुम्हाला काय आले, आयटम्स आले बरोबर आहे. तर इथं सुद्धा आपल्याला एक मेथड वापरायची आहे, ऍड आयटम. तर ऍड आयटमच्या मेथडचा वापर करून आपण त्या कॉम्बो बॉक्स मध्ये काय करणार आहोत, वेगवेगळे आयटम त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ते आपण बघूया. तर याचा आता एक स्मॉल प्रोग्राम बघा, तुम्हाला मग लक्षात येईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग, इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट AWT स्टार. ओके, हे दोन पॅकेज नेहमीप्रमाणे ऍड केली. पब्लिक क्लास जे कॉम्बो बॉक्स डेमो. आता या प्रोग्रामचं नाव काय दिले किंवा क्लासचं नाव जे कॉम्बो बॉक्स डेमो. एक्सटेंड्स जे फ्रेम, म्हणजे मागाच्या पॅटर्न प्रमाणेच हा प्रोग्राम करायचा आहे. एक्सटेंड्स जे फ्रेम. ओके, एक्सटेंड्स जे फ्रेम म्हणजे हे ऍपलेट नाही आहे, फ्रेम वापरून करणार आहोत. एक्सटेंड्स जे फ्रेम. नंतर काय केले बघा, पब्लिक जे कॉम्बो बॉक्स डेमो बरोबर आहे. आता या कन्स्ट्रक्टर मध्ये काय केलेलं आहे बघा, पब्लिक जे कॉम्बो बॉक्स डेमो मध्ये नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा काय तयार केला, कंटेनर तयार केला. कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेन. लक्षात येते काय, कंटेनर सिटी इज इक्वल टू गेट कंटेन पेन. हा कंटेनर तयार केला आणि त्याचा लेआउट त्याला सेट केला, सिटी डॉट सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट. फ्लो लेआउट त्याला सेट केला. ओके, सिटी डॉट सेट लेआउट. नंतर आता आपल्याला ड्रॉपडाऊन लिस्ट करायचं आहे बरोबर. आता तुम्हाला सूचना तरी यायला पाहिजे त्याच्यामध्ये की बाबा सिलेक्ट क्लास करा, सिलेक्ट डिपार्टमेंट करा बरोबर. आता इथं आपण काय म्हणजे तुम्हाला काहीतरी एक लेबल पहिल्यांदा करायला लागेल बरोबर. त्यासाठी काय केले बघा, जे लेबल JL1 बघा. जे लेबल आपण मागे बघितलं लेबल कसं तयार करायचं. जे लेबल JL1 इज इक्वल टू न्यू जे लेबल, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे, सिलेक्ट कंट्री. ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे, सिलेक्ट कंट्री. ओके, म्हणजे तुम्ही कंट्री सिलेक्ट करा असं तुम्हाला एक काही मेसेज येईल. लेबल तयार केला आपण आणि त्याच्यानंतर त्या कॉम्बो बॉक्स मधून आपण ते आपली कंट्री काय असेल ते सिलेक्ट करणार आहोत बरोबर आहे. तर आता बघा, जे कॉम्बो बॉक्स आहे की नाही, तर जे कॉम्बो बॉक्स जो आहे तर त्याच्यामध्ये आता त्याचा काय केला, ऑब्जेक्ट तयार केला. कुठला, जे कॉम्बो बॉक्स JC. जसा जे लेबलचा काय तयार केला, JL1 तयार केला, तसा जे कॉम्बो बॉक्सचा काय तयार केला, JC असा आपण काय केला, ऑब्जेक्ट तयार केला. कुठला, जे कॉम्बो बॉक्सचा JC तयार केला. जे कॉम्बो बॉक्स JC इज इक्वल टू न्यू जे कॉम्बो बॉक्स बरोबर आहे. तर त्याचा काय केला, ऑब्जेक्ट आपण तयार केला. ओके, जे कॉम्बो बॉक्सचा. आता पुढे काय केलंय बघा, आता आपल्याला पुढे काय करायचं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे ऍड आयटम जे आहे आपल्याला मेथड काय वापरायची आहे, ऍड आयटम ही मेथड आपल्याला वापरायची आहे. आणि इथं काय केलंय बघा, JC डॉट ऍड आयटम इंडिया, JC डॉट ऍड आयटम इंडिया. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत की आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंट आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, ऍड करायचं बरोबर आहे. आपल्याला एलिमेंट त्याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण ऍड करणार आहोत. आता एलिमेंट ऍड कसा केलाय बघा, JC डॉट ऍड आयटम इंडिया. म्हणजे काय होईल, JC काय आहे, जे कॉम्बो बॉक्स ऑब्जेक्ट आहे.
बरोबर. जे कॉम्बो बॉक्स ऑब्जेक्ट आहे जेसी. जेसी डॉट ऍड आयटम इंडिया, इंडिया ऍड केलं. जेसी डॉट ऍड आयटम फ्रान्स, फ्रान्स ऍड केलं. जेसी डॉट ऍड आयटम जपान, जपान ऍड केलं. जेसी डॉट ऍड आयटम अमेरिका, अमेरिका ऍड केलं. ओके, तर हे 4 आयटम कशामध्ये ऍड केले आपण? जे कॉम्बो बॉक्सच्या कॉम्बो बॉक्स मध्ये युजिंग ऑब्जेक्ट जेसी युजिंग मेथड ऍड आयटम. लक्षात येते का बघा, ही मेथड महत्वाची. जेसी डॉट ऍड आयटम, जेसी डॉट ऍड आयटम असे सगळे आपण कंट्री त्याच्यामध्ये ऍड केले आणि सूचना काय दिली? सिलेक्ट कंट्री. आता आपल्याला कंटेनर मध्ये हे कॉम्पोनंट ऍड करायचे असेल, करायला पाहिजे. कॉम्पोनंटचा ऑब्जेक्ट काय? सिटी. मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉम्पोनंटचा काय केला ऑब्जेक्ट? सिटी. सिटी डॉट ऍड JL1 म्हणजे हे ऑब्जेक्ट लेबल ऍड केलं. सिटी डॉट ऍड JL1. लक्षात येते का बघा, लेबल ऍड केलं. सिटी डॉट ऍड JL1 आणि नंतर काय ऍड करायला लागणार आपल्याला? तो कॉम्बो बॉक्स ऍड करायला लागणार. म्हणून सिटी डॉट ऍड जेसी. सिटी डॉट ऍड जेसी म्हणजे काय ऍड केलं? पहिल्यांदा लेबल ऍड केलं, नंतर काय ऍड केलं सांगा? तो कॉम्बो बॉक्स ऍड केला. कशामध्ये? कंटेनर मध्ये. त्यामुळे हे आपल्याला विसरायचं नाही. इथं ऍड मेथड वापरून, जसं इथं ऍड आयटम मेथड वापरली तसं इथं ऍड मेथड. कंटेनर मध्ये काहीतरी ऍड करायचं तर सिंपल ऍड मेथड, ऍड मेथड. त्याच्यानंतर काय केलं बघा, आता आपल्याला काय करायचंय? सेट बाउंड. JL1 सेट बाउंड 10, 50, 100, 30 म्हणजे जसे सेट बाउंड रेग्युलर मेथड वापरतो, XY आणि त्याची विड्थ हाईट. बरोबर. तर पहिल्यांदा लेबल कुठं पाहिजे आपल्याला? XY 10 आणि 50, X 10 Y 50 या पोझिशनला पाहिजे त्याची विड्थ आणि हाईट. नंतर जेसी. जेसी म्हणजे काय? कॉम्बो बॉक्स. ती पण कुठं पाहिजे? कॉम्बो बॉक्स तुम्हाला कुठे यायला पाहिजे? तर 150,50, 100, 30 तर त्याची विड्थ हाईट आणि त्याचा X आणि Y कोऑर्डिनेट. तर ह्या पद्धतीने आपण काय केलं की त्याचे सेट बाउंड मेथड आपण त्याची पोझिशन फिक्स केली. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला त्याचं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय येणार आहे बघा, व्हॉइड मेन मध्ये मात्र काय येणार आहे बघा, व्हॉइड मेन मध्ये काय येणार आहे? जे कॉम्बो बॉक्स डेमो FD न्यू जे कॉम्बो बॉक्स डेमो ऑब्जेक्ट तयार केला. जे कॉम्बो बॉक्स डेमोचा FD सेट टायटल केलं, साईज केली, मग अशी सगळं डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन केलं आणि सेट व्हिजिबल ट्रू केलं. ह्या मेथड सगळ्या सेम मगाच्या प्रोग्राम मध्ये तशाच, टायटल, साईज, क्लोज ऑपरेशन आणि सेट व्हिजिबल ट्रू. तर ह्या पद्धतीने काय झालं, ह्या त्याच्या मेथड्स वापरले. मगाच्या प्रोग्राम मध्ये पण सेम होतं. प्रोग्रामचं नाव फक्त तिकडं जे म्हणजे डेमो होतं, जे टेक्स्ट एरिया डेमो होतं. बरोबर आहे. आणि ऑब्जेक्ट FD तयार केलाय. FD डॉट सेट टायटल, FD डॉट सेट साईज, FD डॉट सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन, FD डॉट सेट व्हिजिबल. चारही मेथड आपण मगाच्या सांगितल्याप्रमाणे त्याच मेथड आपण ह्या इतर व्हॉइड मेन मध्ये आपण वापरल्या. ओके. तर आता हा प्रोग्राम परत कंपाइल करायचा जावासी रन करण्यासाठी जावा कमांड वापरायचे आणि ह्याचं एक सॅम्पल तुम्हाला हे आउटपुट आलेलं आहे. का आउटपुट आलेलं आहे बघा, आता थोडंसं ब्लर दिसत असेल, ठीक आहे. मी इथे स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर काय येईल बघा, हे एक काय आहे, फ्रेम आहे डेमॉन्स्ट्रेटिंग कॉम्बो बॉक्स. सिलेक्ट कंट्री, इथं काय लिहिलेलं आहे? सिलेक्ट कंट्री असं आपण लेबल तयार केलेलं आहे. सिलेक्ट कंट्री आणि इकडे ह्या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये काय आलेलं आहे बघा, वेगवेगळ्या कंट्री, इंडिया, फ्रान्स, जपान, अमेरिका. बरोबर. जसं आपण एखादा फॉर्म भरताना FY काय, SY काय, TY आहे, डिपार्टमेंटचं नाव काय, कॉम्प्युटर, सिव्हिल, आपण इथं असं लिस्ट तयार करतो बघा, ड्रॉपडाऊन लिस्ट. त्या एरोवर क्लिक केलं की असे एका खाली एक आयटम्स तुम्हाला दिसतात. सेम मेथड, यालाच आपण कॉम्बो बॉक्स असं आपण म्हणतो. ओके. सिलेक्ट कंट्री हे लेबल आहे आणि इथे कॉम्बो बॉक्स तयार झाला. इंडिया, फ्रान्स, जपान, अमेरिका याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तो आयटम आपण सिलेक्ट करू शकतो. ओके. सो दिस इज अ सॅम्पल आउटपुट ऑफ द प्रोग्राम. ओके. तर आज आपण काय काय बघितलं बघा. आज आपण जे टेक्स्ट एरिया बघितलं. बरोबर. टेक्स्ट एरिया म्हणजे मल्टी लाईन मध्ये आपण एखाद्या प्रोग्रामला इनपुट देतो, त्याचे काही कन्स्ट्रक्टर बघितले. बरोबर. याच्यामध्ये स्क्रोलिंग होत नाही, ते जे स्क्रोल पेनचा वापर करावा लागतो. ठीक आहे. तर जे टेक्स्ट एरियाचे काही कन्स्ट्रक्टर बघितले, रोज असतात, त्याला कॉलम असतात, त्याचा टेक्स्ट देऊ शकतो, विदाउट टेक्स्ट देऊ शकतो, डॉक्युमेंट मॉडेलचा वापर करू शकतो. त्याचा एक सॅम्पल प्रोग्राम बघितला. बरोबर आहे. त्याचे हे एक सॅम्पल काय आउटपुट आहे, ते आपण फ्रेम तयार केली. दिस इज अ टेक्स्ट एरिया विदाउट स्क्रोल बार. ठीक आहे. तर हे काय होतं, एक ह्या त्या प्रोग्रामचं काय होतं, आउटपुट होतं. इथं सेम एक्सटेंड फ्रेम वापरून आपण दोन्ही प्रोग्राम आपण तयार केलेले आहेत. ठीक आहे. तर इथं ह्याच्यामध्ये पण बघा, ह्याच्यामधले व्हॉइड मेन मधल्या मेथड आणि त्या दुसऱ्या प्रोग्राम मधल्या व्हॉइड मेन मेथड कॉम्बो बॉक्सच्या ह्या सेम आहेत. म्हणजे ह्या बऱ्यापैकी सगळीकडे तुम्हाला त्याच वापरायचे. इथं पण कंटेनर तयार केला, लेआउट सेट केला, नंतर टेक्स्ट एरिया तयार केला, सेट बाउंड केलं आणि कॉम्पोनंट मध्ये ते कंटेनर मध्ये तो काय ऍड केला, टेक्स्ट एरिया ऍड केला. त्याच पद्धतीनं आपण जे कॉम्बो बॉक्स बघितला त्याच्यामध्ये ड्रॉप डाऊन लिस्ट असते, टेक्स्ट फील्ड सुद्धा तिथं मग आपण युजर सुद्धा एंटर करू शकतो. याचे काही कन्स्ट्रक्टर आहेत 2 आणि इथं मग परत आपण काय केलं, ह्याच्यामध्ये सुद्धा
कन्स्ट्रक्टर मध्ये इथे कंटेनर तयार केला, लेआउट सेट केलं, लेबल तयार केलं, कॉम्बो बॉक्स ऑब्जेक्ट तयार केला आणि ऍड आयटम मेथड इथं आपण वापरली. काय वापरली? ऍड आयटम. कॉम्बो बॉक्स मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत आयटम, त्यामुळे जेसी डॉट ऍड आयटम. नंतर कंटेनर मध्ये काय ऍड करायचं? लेबल पण ऍड करायचं आणि कॉम्बो बॉक्स पण याच्यामध्ये ऍड केला. सेट बाउंड मेथडनं दोघांची साईज म्हणजे फिक्स पोझिशन केली आणि त्याची साईज फिक्स केली. ओके. तर आणि हे त्याचं काय केलं? हे त्याचं सॅम्पल काय होतं? आउटपुट होतं. ओके. तर हे आज आपण 2 कॉम्पोनंट बघितलेले आहेत, जे टेक्स्ट एरिया आणि जे कॉम्बो बॉक्स. ओके. सो विल स्टॉप हिअर फॉर टुडेज लेक्चर.